जैन सदावर्ते विरोधात एक तक्रार जी आहे ती बार काउन्सिलकडे केली. काय नक्की ही तक्रार केली आणि कशासाठी ही तक्रार केली? नमस्कार, मी ॲडव्होकेट गौरव काकडे, महाराष्ट्र गोवा बार काउन्सिलचा एक सदस्य म्हणून वरळी या ठिकाणी 21 एप्रिल 2026 वरळी या ठिकाणी महिलांच्या संदर्भात एक मोर्चा निघाला होता. त्या ठिकाणी एक ट्रॅफिकच्या संदर्भात व VIP मुवमेंटच्या संदर्भात एक संस्कृतीच्या संदर्भात एक तिथलची जी व्यक्ती आहे त्या व्यक्तीने त्या ठिकाणी ट्रॅफिक जाम झाल्याच्या संदर्भात व ॲम्ब्युलन्सच्या ठिकाणी चक्का जाम झालेला आहे या संदर्भात एक आवाज उठवला होता. VIP संस्कृती मोडीत काढण्यासाठी त्याबद्दल आवाज उठवल्याच्या नंतर या ठिकाणी हे आवाज उठवल्याच्या नंतर पूर्ण महाराष्ट्रभर व महाराष्ट्रभरातच नव्हे तर जगभरामध्ये हा व्हिडिओ क्लिप व्हायरल झाली होती. आणि त्या व्हिडिओ क्लिपच्या माध्यमातून मुंबईच्या ठिकाणी असणारी जी वाहतूक कोंडी आहे ते वाहतूक कोंडीच्या संदर्भात मुंबई पोलीस यांनी नका योग्य ती अशी पावले उचलली होती. परंतु त्या ठिकाणी ज्या वेळेस या पद्धतीचं त्यांच्या आराआरावी भाषण झालं त्या ठिकाणीचे जी महिला आहे त्या विरोधात जैन सदावर्ते यांनी स्वतःच्या एक प्रसिद्धीसाठी व किंवा चीप पब्लिसिटी जी आहे त्या पद्धतीचं मिळवण्यासाठी त्यांनी कायद्याचा गैरवापर करून वरळी पोलीस स्टेशनला एक तक्रार नोंदवली होती त्या महिलेच्या विरोधात, जेणेकरून त्या महिलेच्या विरोधात त्याच्या विरोधात फसवणुकीच्या किंवा त्याला त्रास होईल ह्या हिशोबाने तिने एक कंप्लेंट दाखल केली होती. त्या कंप्लेंटच्या संदर्भात मी महाराष्ट्र आणि गोवा बार काउन्सिल तसेच मुंबई उच्च न्यायालयातील चीफ जस्टिस यांच्याकडे एक निवेदन दिलं होतं की कायद्याचा एक विद्यार्थी असताना कायद्याच्या संदर्भात कोणत्या पद्धतीने आपण सामान्य नागरिकांना कायद्याच्या दृष्टिकोनातून फसवणूक केली जाणार नाही किंवा त्या पद्धतीचं गैरवर्तन केलं जाणार नाही या पद्धतीचे एक निवेदन दिलेलं आहे. त्या निवेदनातून मी जैन सदावर्ते कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीवर योग्य ती कायदेशीर आणि शिस्तीभंगाच्या संदर्भात कार्यवाही व्हावी या संदर्भात मी निवेदन दिलेलं आहे. जैन सदावर्तेकडून झाल्याचं तुम्हाला निदर्शनास आलंय? आता यामध्ये जैन सदावर्ते जे आहे ते एक कायद्याचा विद्यार्थी आहे आणि कायद्याचा विद्यार्थी असताना ज्या पद्धतीने कायद्याला धरून ज्यावेळेस तो एक वकिलीचा विद्यार्थी ज्यावेळेस तो ठिकाणी असतो त्यावेळेस त्या विद्यार्थ्याला समाजामध्ये कोणत्या पद्धतीने वागलं पाहिजे कोणत्या पद्धतीने वागलं पाहिजे हे कोणत्याही पद्धतीचं ज्ञान नाही. तसेच त्यांच्या घरातील असलेली चीप पब्लिसिटीच्या संदर्भात असलेला पब्लिसिटी स्टंट हा आजचा नव्हे तर येथून मागं देखील नका ह्यांनी या पद्धतीचं नियोजन या पद्धतीचं चीप पब्लिसिटीसाठी स्टंट केलेले आहेत. त्या पद्धतीने हे स्टंट त्यांनी करू नये व सामान्य नागरिकांना या संदर्भात छळू नये याबाबत मी तक्रार दिलेली आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.